ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याबाबत 20 जुलै रोजी पदयात्रेचे आयोजन. डॉक्टर हंसराज वैद्य. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्याबाबत पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा कला मंदिर परिसर ते वैद्य रुग्णालय SP ऑफिस समोर येथून सकाळी 11 वाजता निघेल. या पदयात्रेमध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो गरीब गरजवंत महिला पुरुष सामील होतील, अशी माहिती डॉक्टर हंसराज वैद्य यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली. मी डॉक्टर हंसराज वैद्य, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष, तसेच गिरीश बाराळे हे वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि प्रभाकरराव कुंटुरकर हे नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, डॉक्टर पुष्पा कोकीळ आणि डॉक्टर लक्ष्मीताई पुरणशेट्टीवार, आम्ही सगळेजण मिळून उद्याला ज्येष्ठ नागरिकांचा एक भव्य अशी पदयात्रा काढतोय. पदयात्रा काढण्याचा आमची पदयात्रा कला मंदिर ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहील. ही पदयात्रा काढण्याचा उद्देश आमचा असा आहे की शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधावं, ही त्याच्यातली प्रमुख भूमिका आहे. आणि शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात आणि त्या अंमलात आणाव्यात. सगळ्यात पहिली मागणी आमची अशी आहे की आमचं धोरण जे आहे ज्येष्ठ नागरिकांचं, ते धोरण आणि वयाची मर्यादा जगातच कुठेच नाही, ती वयाची मर्यादा ते 65 वर्ष मानू नये तर 60 वर्षच मानावी. त्याच्यानंतर आमचं दुसरं असं मागणी अशी आहे की आमचा ज्येष्ठ नागरिकांचं कुटुंब तिथं 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एकूण जनसंख्येच्या 18% आम्ही असून सुद्धा प्रामाणिकपणे अनुभवी असा आमचा मतदारसमूह असताना सुद्धा आमच्याकडे शासन लक्ष देत नाही. तर म्हणून आम्ही त्यांना अशी विनंती करतो की आमचं वय वर्ष 60 वर्षच ग्राह्य धरा आणि आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आमची त्यांना विनंती आहे. इतर राज्याप्रमाणे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 3,500 रुपये मानधन देण्यात यावं. तेही गरजवंतांना द्या, तर सकट नका देऊ. माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्य आणि इतर श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, प्राचार्य, उद्योगपती किंवा श्रीमंत माणसाला नको, पण गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग या लोकांना तुम्ही द्या. वेगळं असं विशेष करून ज्येष्ठ नागरिकासाठी योजना आणा आणि त्या द्या. आता शासन काल परवा लाडकी बहीण, लाडका भाऊ या ज्या योजना आणलेत, तशाच पैकी आमच्या ज्येष्ठ नागरिकासाठी विशेष करून माझा लाडका बाप, माझी लाडकी माय, माझा लाडका आजोबा, माझी लाडकी आजी, याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत की नाही, हा विषय आहे. ह्या मंत्रिमंडळात असलेले सगळे मंत्री का बिन बापाचे, बिन माईचे, बिन आजीचे, बिन आजोबाचे आहेत का? यांचं लक्ष कसं इकडं नाही? मूळ मुद्दा कसा आहे की ज्येष्ठ नागरिक सोडून देऊन हे बाकीच्या ज्या योजना आणतायत, त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचार करावा आधी आणि मग बाकीचा विचार करावा. सगळ्यात महत्त्वाची आता आमची मागणी अजून एक आहे की आमचा कुठलाही प्रश्न मांडण्यासाठी आमचा एखादा प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष, एक तर विधान परिषदेवर घ्या, नाहीतर राज्यसभेवर घ्या, म्हणजे आमचे प्रश्न मांडता येतील प्रभावीपणे. ही दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे. कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास माझ्या मताने तर 15 ते 20 हजार ज्येष्ठ नागरिक येतील, महिला पुरुष. याच्यामध्ये महिलाची संख्या लक्षणीय राहील, कारण त्या अतिशय गरीब गरजवंत आमचा ज्येष्ठ नागरिकांचा समूह आहे असं मला वाटतं.